हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी करणार आहे पिठलं भाकरीची रेसिपी आणि त्याच्यासोबत करणार आहे कांद्याची चटणी। तर मी इथे 2 कांदे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे, मिरचीची पावडर घालून घेतलेली आहे, अंदाजाने थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि सगळं असं व्यवस्थित आता मी मिक्स करून घेत आहे आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये लिंबू पिळत आहे। तर पाहू शकता तुम्ही, ही चटणी खूपच छान लागते पिठलं भाकरीसोबत, तर नक्कीच करून पहा तुम्ही। तर व्यवस्थित चटणी आपली मिक्स करून झालेली आहे। आता चटणी साईडला ठेवून आता मी इथे पिठल्याची तयारी करते। त्यासाठी मिरची, कढीपत्ता, कांदा, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली। आता इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि इथे आता पिठामध्ये पाणी मिक्स करून व्यवस्थित आपल्याला ते रवीने असं हटून घ्यायचं आहे। ते इथे तेल घालून घेतलं आहे, जिरी मोहरी घातली आहे, ठेचलेला लसूण घालून घेतला आहे, कढीपत्ता घालून घेतलेला आहे, कट केलेल्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं बारीक गॅसवरती मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर इथं मिरच्या छान परतून झालेल्या आहेत। आता त्यानंतर मी ते कांदा घातलेला आहे। कांदासुद्धा आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे शिजेपर्यंत। तर माझं पिठलं करता करता इथे माझं गॅस संपला होता आणि मग मी ते व्हिडिओ स्टॉप करून दुसरी टाकी लावली आणि मग पुन्हा पुढचा व्हिडिओ शूट केला आहे। तर पाहू शकता, इथे मी आता गॅसची टाकी लावून घेतली आहे। इथे मी हळद घालून घेतली आहे, हिंग घालून घेतलं आहे आणि पीठसुद्धा व्यवस्थित असं रवीने हटवून ठेवलेलं आहे। तर सगळे मसाले आपले परतून झाले आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मी इथे आता आपलं सगळं पीठ जे आहे रवीने हटवून घेतलेलं ते घालून घेतलेलं आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला पाणी हवं आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता। तुम्हाला खूप घट्ट हवं असेल तर घट्ट करा, तुम्हाला जर थोडं मध्यम ठेवायचं असेल तर मध्यम ठेवा। तर भाकरीसोबत खाण्यासारखं जसं आहे तसंच मी करणार आहे, कारण खूप घट्ट पण खाल्लं जात नाही आणि खूप पातळ पण असं ठेवणार नाही, मी मध्यमच असं पिठलं करणार आहे। तर पाहू शकता, जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी पिठल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मीठ वरनं घालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि व्यवस्थित सगळं मीठ वगैरे मिक्स करून आता मी बेसन शिजवून घेते आहे। बेसन म्हणा, पिठलं म्हणा, काहीही म्हणू शकता। तरी ते पाहू शकता, छान आपलं आता पिठलं शिजत आलेलं आहे। आता याच्यावरनं मी करणार आहे फोडणी। तर आता इकडे मी फोडणीचं पात्र ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत आणि लाल मिरची पावडर आता मी त्यात टाकणार आहे अर्धा चमचा आणि ही सगळी फोडणी आता मी पिठल्यावरती घालून घेत आहे। तर अशी फोडणी नक्कीच करा पिठल्याच्या वरतून, खूपच चव येते ह्यानी आणि छान पण लागते। तर पाहू शकता, फोडणी सगळी मी घालून घेतलेली आहे, वरनं कोथिंबीर घालून घेतली आहे। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंटसुद्धा करत जा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते। खूप सोप्या रेसिपी मी दाखवत असते आणि झटकीपट होणाऱ्यासुद्धा रेसिपी माझ्या असतात। लॉंग व्हिडिओ नसतातच, खूप 3 ते 4 मिनिटाचेच मी व्हिडिओ करत असते। कुठल्याही रेसिपीचे पटपट होणाऱ्या रेसिपीज दाखवत असते। तर चला, मी प्लेटिंग इथे करून घेतलेलं आहे। इथं बघा, वाढलेलं आहे मी, पापड भाजून घेतलेला आहे, चटणी, भाकरी, पिठलं। आणि कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर चला, बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्या